आणि मग त्यानंतर आपण पाहिलं तर मग आमची विलास जाधव असतील, गणेश मस्करला तुम्ही पाहताय, त्यानंतर आमचे राकेश वांगिलकर असतील, कैलास जाधव असतील, प्रकाश जाधव आहेत, समीर म्हसकर, त्यानंतर राकेशजी जगे असतील, प्रवीण उद्रे आहेत, अथर्व जाधव असेल, शुभम उद्रे, संदेश पाटील, ज्ञानेश्वर गायकर, अशोक गरत असतील. तर या सर्वांना तुम्ही पाहताय आणि या सर्वांच्या माध्यमातून मग मेहनतीने ही स्पर्धा मात्र साकार झाली. जी स्पर्धा 2 वर्षाआधी आपण 50,000 रोख रकमेची पाहिली, अशाच पद्धतीचं ते आयोजन सुद्धा होतं. परंतु यंदा सुद्धा 2 वर्षानंतर ही तब्दिली तुम्ही पाहिली. 1 लाख स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयाची स्पर्धा आणि उत्कृष्ट अशा ट्रॉफीज, मग वेगवेगळं आकर्षण घेऊन ही स्पर्धा मात्र येत असते आणि ही स्पर्धा मात्र आज संपन्न आणि इथे मात्र साकार होत असतानाच पहिला दिवस या स्पर्धेचा. या आयोजकांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया आणि आयोजकांची सुद्धा खूप मेहनत या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच आपलं मनापासून कौतुक आम्ही करतोय. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघानं आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलंय ते घाटले बॉयज घाटलेगाव या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. घाटले संघानं पहिल्या मॅच मध्ये बारक्या कांबळेच्या जर्मन कामोठे संघाला मात्र पराभवाचा धक्का दिलाय आणि त्याचमुळे इथे मात्र थोडासा दबदबा, थोडीशी दहशत निर्माण केली. परंतु केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघानं पहिल्या मॅच मध्ये 106 धावा ठोकल्यात. सूरज पाटीलचा पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी बाल बचावलाय. लक्ष्मीकांत चव्हाण चांगला थ्रो होता, चांगले क्षेत्ररक्षण, पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. मागच्या मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय खेळाडू सूरज पाटील. काय फटकेबाजी केली होती पहिल्याच मॅच मध्ये, अर्धशतक ज्याच्या नावावर आहे. राऊंड स्टम्प्सनं हा बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न पहा, अगदी समोर शॉट कव्हरला चेंडू सरकलाय. एक धाव, पहिली धाव मात्र घेत असताना लक्ष्मीकांत चव्हाण एकेरी धाब्यानं खातं उघडतोय. चांगली मॅच रंगली होती. मागचा सामना चित्तथरारक तुम्हाला पाहायला मिळाला. सूरजचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता विशालच्या बॅटमधून येतोय चौकार. विशाल पांचाळनं मात्र खातं उघडलंय चौकारानं. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला मिड ऑफला घेतलंय, लॉंग ऑफला मात्र थोडासा वाईड केलं, एक्स्ट्रा कव्हरकडे हलकंसं सरकवलंय त्याला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये आहे, शॉर्ट थर्ड मॅन. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, जागा बनवली आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर कटचा फटका, बॉल जाईल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पांचाळच्या बॅटमधून येतोय दुसरा चौकार. मागच्या मॅच मध्ये 3 फलंदाजांना बाद केलं होतं याच गोलंदाजानं. राऊंड स्टम्प्स अगेन समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटची एज घेतले आणि हवेमध्ये नाही सोडणार. बाकी सुरतेनं मात्र डिपलाय जेल. पहिला धक्का घाटले बॉईजला, घाटलेगाव संघाला. 2 चौकारानंतर मात्र विशाल पांचाळची वापसी, पहिली सफलता केडीएस स्पोर्ट्सला. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये अजित पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नाही आहेत. खाटले बॉयजचा 1 डाऊनच्या स्वरूपात देणारा फलंदाज. सूरजचा हा बॉल यावेळेस मात्र थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला स्विंग होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये.
डॉट बॉल 2 चौकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं ते गोलंदाजानं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळतात. काटलेगावच्या 1 गडी बाद 9 धाबा. स्पीडअप करत राहा. 20 मिनिटांमध्ये मॅच संपलीच पाहिजे, इनिंग संपलीच पाहिजे ही विनंती असेल, कारण थोडंसं उशिरानं चाललो आहे. त्यामुळं विनंती असेल खेळाडूंना प्लीज सहकार्य करा या स्पर्धेसाठी, आजच्या दिवसासाठी तरी. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह आपण पाहत आहे घर बसल्या. संपूर्ण टीमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. राज पाटील लीड करतात या ठिकाणी. प्रणय असतील, कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये निशांत, जिग्नेश, सगळ्याचं सुंदर वर्क. आमच्या साथी गुणसंख्या लेखक रावेगावचे निकेशजी पाटील, त्याचं फार मोठं सहकार्य लाभतं या स्पर्धेसाठी. पहा, गुडघ्याचा आधार घेत स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. पक्ष्यांचा थवा, घार घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. परंतु इथे तिचं लक्ष आता थोडासा मॅच पाशी पाहायला मिळेल, कारण मैदानाच्या वर अगदी क्रीडांगणाच्या भोवती तुम्हाला घारींचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्षणचित्र कॅप्चर केली जातात. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता सुंदर कॅमेरा वर्क. हो, यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर शपल क्रॉस ऑन स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. झेल टिपलाय त्या ठिकाणी विनय गावंड आणि फलंदाज होईल बाद. लागलाय दुसरा झटका. लक्ष मैदान सोडावं लागते. दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. दोन फलंदाज गमावलेत आतापर्यंत. ही सफलता मात्र मिळाली ती दर्शन पाटीलला. आतापर्यंत धावफलकावर 9 धाबा 2 गडी बाद. धाबा काढाव्या लागतील, कारण समोरचा संघ मात्र तेवढाच बलाढ्य आहे. त्यामुळे घाटले संघाला इथून मात्र थोडासा गेअर शिफ्ट करावा लागेल. ड्राईव्ह केला अगदी हलक्या हातानं मात्र ढकललंय कव्हरच्या वरतून. वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र एकच धाव. पहिली धाव या षटकामधील धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड. 10 ऑन बोर्ड. एका बाजूला अजित पवार, दुसऱ्या बाजूला निखिल चव्हाण. परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. राजकारणामध्ये अजित पवार यांची नेहमीच टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे घाटले बॉईजला या अजित पवार कडून जास्त अपेक्षा असतील. उंचावरून फटका खेळलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून मारलाय. यावेळेस मात्र जबरदस्त फटका अजित पवारच्या बॅटमधून येतोय. एक दर्जेदार षटकार. बरोबरीनं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. वेग वाढवावा लागणारच होता, कारण समोर केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा ज्या संघानं मागच्या मॅचमध्ये किरण पवारच्या सावळे संघाला हरवलंय आणि 2 फलंदाज जे खेळपट्टीवर खेळत होते, सूरज पाटील आणि प्रतीक सुरते, दोघांनी 106 धावा नाबाद ठोकल्या होत्या. लो फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा. ओ, चांगलाच चान्स होता त्या ठिकाणी विनयसाठी, परंतु झेल मात्र निसटला हातामधून. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. जीवनदान. यावेळेस मात्र फलंदाज अजित पवार. धावसंख्या 17. 2 फलंदाज लवकर गमावलेत ते घाटलेगाव संघानं. इथे आणखीन एक झेल टिपता आला असता तर थोडंसं दडपणाखाली आणता आलं असतं. दर्शनचा हा बॉल कनेक्शन प्रॉपर नाहीये. बॅटची एज लागल्यानंतर शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू स्टॉप केला. इथे पहा नॉन स्ट्राईक हा थ्रो पाहूया. एकच धाव. सिंगल रन. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी स्थगित झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर घाटलागाव संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 2 गडी बाद 18 धावा.
2 ओव्हर्समध्ये दोनही षटकांमध्ये 9 धावा दिल्यात त्या गोलंदाजांना. त्यामुळे इथून धावसंख्या वाढवावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर इन्फॉर्म बॅटर आहेत वाघिलोडा संघाकडे. मग सूरज पाटील असेल, प्रतीक सुरते असेल, भागेश असेल. सुमित चांगली बॅटिंग करतोय, दर्शन चांगली फटकेबाजी करतोय. सगळे मात्र फॉर्म मध्ये आहेत फलंदाज. पहा आउटसाइड ऑफ स्टंपचा हा लोअर फुल टॉस बॉल समोर मारलाय. लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल फक्त. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. पाहूया नॉन स्ट्राईक एंडला हा थ्रो परतावा लागेल. यसिडीज तिसरा हादरा मात्र बसलाय निखिल चव्हाणच्या स्वरूपामध्ये काटला बॉय संघाला. तर व्यासपीठावर मात्र अर्जित करत असताना गोलंदाज सुमित पाटील. परंतु अजित बाद होतोय, माफ करा, अजित पवार. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा काढून मात्र तो बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागरच्या साथीला अनिकेत पावसकर. सुमित पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पावसकर यावेळेस मात्र पहा बॅटची एज लागले. गलीला बीट करत बॉल चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. अनिकेत पावसकरच्या बॅट मधून येतोय. काटला बॉय साडी चौकार. पुढचा सामना असेल पहिल्या फेरीचा तिसरा. एका बाजूला असेल कर्जत नेरळ परिसरातील भडवल संघ आणि त्यांच्या समवेत 2 हात करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो पेन तालुक्यातील फणस डोंगरी संघ. तर चला दोन्ही संघ बघा, मी विनंती करतो आपण आला असेल तर लगेच संपर्क करायचा आहे. फणस डोंगरी आणि भडवल. परंतु इथे मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. अगदी अफलातून फटका आणि चेंडू मात्र सरळ या वेळेला सीमा रेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळतोय. कलात्मक फटका मात्र पाहायला मिळाला. स्विचिटचा प्रयत्न मात्र यशस्वी. षटकार यावेळेस मात्र पावसकरच्या पॅटमधून जसा मैदानामध्ये आलाय 500च्या स्ट्राईक रेटनं मात्र धावा निघाल्या. 2 बॉलमध्ये 10 धावा. महत्वपूर्ण धावा जोडत असताना 6व्या क्रमांकाचा फलंदाज अनिकेत. धावसंख्या जाऊन पोहोचले कटला गाव संघाची आतापर्यंत 29 या आकड्यावर. 29 4 ओव्हर्समध्ये 45च्या आसपास ही धावसंख्या गेली तर चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण मागचा सामना तुम्ही पाहिला असेल गोलंदाजीमधून जिंकवलाय याच बॉलर्सनं आणि त्याचमुळे 45+ जर धावसंख्या आली तर थोड्याशा अडचणी वाढू शकतील वाघिलोडा संघासाठी. ओव्हर द स्टंप्सला यावेळेस अगेन स्क्वेअर लेगच्या वरतून मारलाय. पाहूया बॉल झाडाला लागल्यानंतर आतमध्ये पडलाय आणि झाडाला लागून आतमध्ये आला तर धावा घ्याव्या लागतील. झेल तर नसणार आहे आणि अनाउन्समेंट अगोदरच आपण केली होती, परंतु इथे यस आयोजक क्लिअर करा प्लीज. बघा चेंडू पट्ट्याच्या वरती लागलाय का? चला पट्ट्याच्या वर आहे तर षटकार असेल. मग षटकार असेल. चला ही अनाउन्समेंट झाली होती. चला पुन्हा एकदा शेखर आपण अनाउन्समेंट करा ज्या झाडाच्या अनाउन्समेंट आहेत त्या. मैदानाच्या आतमध्ये झाड आहे ना, जी पट्टी बांधलेली आहे त्याच्यावरती जर चेंडू लागून लागला तर तो षटकारच असणार आहे.
त्याच्या खाली जर लागला चेंडू तर धावा तुम्ही घेऊ शकता आणि लागून झेलबाद नाहीये. चला आणखीन एक षटकार आलाय काटला गाव संघासाठी. अनिकेत पावसकर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पहा पॉइंट कडे हा चेंडू वेगानं मात्र थ्रो बागेचा स्ट्रायकर एंडला आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. महत्वपूर्ण सफलता, ज्याच्या बॅट मधून धावा निघत होत्या त्याला क्रीज सोडावी लागणार आहे. अनिकेत पावसकर यावेळेस मात्र रनआउट होतोय. निर्णायक क्षणाला मी तर म्हणेन ही फार मोठी चुकी केली आहे. सिंगलवर समाधान मानता आलं असतं, परंतु नाही, स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये कदाचित ही विकेट मात्र बहाल केले आणि महत्वपूर्ण सफलता. धाबा झाल्यात आतापर्यंत घाटला गाव संघाच्या 36 धावा, 36 रन्स ऑन अ बोर्ड. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर दीपेश आंग्रे. 36 धाबा झाल्या, तिथून 10-12 धावा आल्या, 45 प्लस. एक चांगलं टार्गेट मात्र सेट करता येण्यासारखं आहे, कारण मागची मॅच तुम्ही पाहिली असेल कामोठे संघाला मात्र धाबा जमू दिल्या नव्हत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये तर कमालीची बॉलिंग सागरची पाहायला मिळाली होती. 7 धाबांचं संरक्षण मात्र त्यानं केलं होतं. त्याच्या अगोदरचं षटक सुद्धा तेवढं चांगलं पडलं होतं जे शुभमनं टाकलं होतं, 3 धाबांचं. त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे, परंतु पाठबळ द्यावं लागेल फलंदाजीमधून. या ओव्हरमध्ये धाबा कराव्या लागतील. अनिकेत पावसकर असता इथे तर इथे धावगती वाढवता आली असती, परंतु झाली त्याच्याकडून चुकी. चौथा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल विनय गावंड. विनयचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, इथे मात्र पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाईल. शेवटचं षटक आहे, थोडंसं दडपण तर असेल विनय गावंडवर सुद्धा, कारण स्लॉगरच्या या ओव्हरमध्ये इथे मात्र फलंदाजांचा प्रयत्न हाच असतो की जास्तीत जास्त धावा कशा काढता येतील, आणि त्याच प्रयत्नामध्ये फलंदाज सध्याच्या घडीला असतील. एका बाजूला आपण पाहतोय सागरला, यावेळेचा ही चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. इथे पाठीमागे इथे पाहूया या, आणि इथून एक सोपा चान्स होता, पाठीमागे थोडंसं मिसफील्ड झालंय आणि वाईड बॉलच्या स्वरूपात या तब्बल 5 धावा टीमच्या टोटलमध्ये बळकटी देतील ते धावफलकाला. आणि या 5 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो तब्बल 42 या आकड्यावर. 42 खराब क्षेत्ररक्षण, नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम केडीएस स्पोर्ट्स. नाहक धाबा या ठिकाणी जोडल्या जातात आणि टेन्शन येईल दुसऱ्या सत्रामध्ये. जरी पहिल्या मॅचमध्ये 106 झाले असतील, परंतु घाटला गाव संघ आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय आता मात्र घाटला गाव. चांगला फटका यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका समोर दिला होता. ओव्हर पिच होता आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑफच्या वरतून 6 धाबांकरता षटकार. ओळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिलदादा पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. या सामन्याचा आनंद आपण व्यासपीठावरून घ्या. आपलं सहर्ष स्वागत आहे, यावं आपण मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे विघ्नहर्ता चषकामध्ये. ओळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साहेब अनिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं नेहमीच सपोर्ट मात्र केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाला मी जवळून पाहिलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकारांना टीमची टोटल 48 या आकड्यावर 48. घाम गाळावा लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये वाघिलवाडा संघाला सोपं राहिलेलं नाही आव्हान. संध्या दिल्यात आणि त्याचा फायदा मात्र उठवलाय. फुल टॉस होता लालचंद गावण यांच्या डोक्यावरून. इट्स अ नो बॉल कॉल. सारं काही विपरीत घडले आता मात्र वाघिलवाडा संघासाठी. सगळ्यात महागडे षटक विनय टाकत असताना तब्बल 7 धावा, आणि या 7 धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. अर्धशतक धावफलकावर 55 धावा कंप्लीट झाल्यात.
इथे थोडासा 2 ओव्हर्समध्ये 18 धाबा मजबूत स्थितीमध्ये वाघिलोडा संघ होता, थोडा रिलॅक्स मोडमध्ये गेला. चुका झाल्या, मान्य कराव्या लागतील वाघिलोडा संघाला आणि या चुकांचं फलित म्हणजे मोठी धावसंख्या आता मात्र रचली गेले. डोळ्यात देखत इथे मात्र धाबा कुटत असताना गाठला गावचे अगदी मधल्या फळीतील फलंदाज. सलामीवीरांना झटपट परतवलं होतं परंतु त्याचा काही फायदा झाला नाहीये. मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र आक्रमण केलं. पहिल्यांदा अनिकेत पावसकरनं धावसंख्या वाढवली आणि आता मात्र सागर गावडे लगातार षटकारांचा खेळ दाखवत असताना फुल टॉस अगेन. फुल टॉस बॉलवर कडा प्रहार, सलगचा तिसरा षटकार. सागर गावडेच्या बॅट मधून आणखीन एक बहारदार स्ट्रोक. एकसष्ट धाबा या षटकाराच्या सहाय्यानं. फुल टॉस बॉल, फुल टॉस वर फुल टॉस. यावेळेस मात्र चुका करतात. इकडे पाहायला गेलं तर भाग्येश सुरतेसारखा एक ऑप्शन होता गोलंदाजी मधला, परंतु विनय गाबडवर मात्र विश्वास, अति आत्मविश्वास इथे नडलाय आणि हे षटक मात्र संपण्याचं नाव घेत नाहीये. व्हाईट बॉल्स, 2 व्हाईट बॉल, नो बॉल, षटकार, चौकार. मागे पाहायला गेलं तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात 5 धाबा. सगळं काही चुकीचं घडतं या ओव्हरमध्ये. ही मॅच सोपी राहिलेली नाहीये केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा. जरी सावळे संघाच्या विरोधामध्ये 160 ठोकल्या असतील, प्रत्येक गेम मात्र वेगळा असतो आणि नव्यानं तुम्हाला सुरुवात करावी लागते. मागच्या मॅच मधल्या धावा तुम्हाला या मॅच मध्ये कामास येणार नाहीयेत. इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये गाठला बॉईज काटले टीम. विनय गावण प्रचंड दबावाखाली आता मात्र गोलंदाजी करतोय. लेंथ बॉल होता, कबर्सला खेळून काढलाय, चांगला फटका एक्स्ट्रा कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कबर्स. सागर गावडेच्या बॅट मधून 3 षटकारानंतर मात्र हा नेत्रदीपक फटका, चौकार. पासष्ट धावा, 65 रन्स ऑन बोर्ड. मोठी धावसंख्या रचली गेले. सगळी कॅल्क्युलेशन्स मात्र बिघडवले सूरज पाटीलची. ओव्हर द स्टंप्सना शॉर्ट सिलिबड ऑफला अगदी डोळ्यासमोर मात्र क्षेत्ररक्षक आणला जातोय. इथे थोडंसं फलंदाजांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला मात्र या रणनीतीनं मैदानामध्ये जेव्हा फलंदाज आक्रमक खेळ करतात तेव्हा मात्र अशा रणनीतीचा वापर केला जातो. परंतु पाहूया ही रणनीती सुद्धा कामास येते की नाही. अगदी रिस्की पोझिशन्सवर मात्र तैनात झालेत. डोळ्यासमोर जीवन गावण. यावेळेचा हा चेंडू पाहूया ऑफस्टंप लाईनवर होता, थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. नॉट द व्हाईट बॉल. षटक लांबवलंय, प्रचंड मोठं षटक मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावर होत्या, कारण 18 निघाल्या होत्या. सुमित पाटीलला पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 9 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 66. म्हणजेच काय, 30 धावा दिल्यात. 30 धावा दिल्यात. षटक संपलेलं नाहीये. सगळ्यात महागडं षटक ठरू शकेल. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र कबर्सला. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये सुटकेचा निश्वास टाकला असेल केडीएस स्पोर्ट्सनं. इथे बऱ्याच अवधीनंतर मात्र विकेट प्राप्त झाले, परंतु विकेट जाण्या अगोदर मात्र घाटलेगावला जे करायचं होतं ते त्यानं मात्र केलंय. क्लास बॅटिंग परफॉर्मन्स मात्र दाखवलाय. सागर गावडेच्या बॅट मधून पाहायला गेलं तर 3 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं 22 धावांची झंझावाती इनिंग साकारली आणि तो मात्र येतोय मैदानाच्या बाहेर. टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र त्याचं स्वागत केलं जातंय. मोठी बक्कळ धावसंख्या मात्र उभी केली. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गाठला बॉईज काटलेगाव संघानं. षटक संपण्याचं नाव घेताना दिसत नाही, कारण तेवढेच अवांतर चेंडू मात्र या षटकामध्ये पाहायला मिळालेत. यावेळेचा हा फटका पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये ऋतिक वेगाने आलाय. त्या ठिकाणी सिंगल येते. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कुठे लाईन आणि लेंथवर चेंडू टाकणं गरजेचं होतं. फुलटॉस जे दिले ना, फुलटॉस बॉलनं गोंधळ पूर्णपणे घातला मी तर म्हणेन. पण बऱ्याच वेळेला अनेक स्पर्धांमध्ये चांगली बॉलिंग करतो तो विनय गावण, परंतु आज मात्र काय झालं हा प्रश्न सुद्धा वाघिलोडा संघाच्या सपोर्टर्सना पडला असेल. पाहूया, कदाचित शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र चांगला ड्राईव्ह. दर्शनला नाही चान्स. लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय. जाता जाता आणखीन एक षटकार. पहा, फलंदाजीतली डेप्थ आपल्याला पाहायला मिळाले, खोली पाहायला मिळाले आणि दीपेशच्या बॅटमधून या षटकारांना टीमची टोटल 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर तब्बल
73 धाबा, 73 रन्स ऑन बोर्ड. 74 धाबांचं मोठं लक्ष. कदाचित या स्पर्धेमधलं सगळ्यात महागडं षटक ठरू शकेल, परंतु पहिल्याच दिवशी एवढं महागडं षटक मात्र पाहायला मिळालं. 37 धाबांचं षटक मात्र हाताळलं ते विनय गावंडनं. 37 रन्स मात्र आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या, कारण 3 ओव्हर्समध्ये 36 होत्या. या ओव्हरमध्ये 37 धाबा दिल्यात त्या गोलंदाजानं. आणि महागडं षटक. या धावसंख्या मात्र मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला गेलं तर कामोटे संघासमोर टार्गेट होतं 55 धाबांचं. 5 ओव्हर्समध्ये करू दिल्या नाहीत या संघानं. इथे 4 ओव्हर्समध्ये 74 धाबांचं टार्गेट आहे. पाहूया इथून मात्र लढवय्या खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. सूरज पाटील, प्रतीक सुरते, भागेश सुरते यांना मात्र हे आव्हान मोडीत काढावं लागेल, नाहीतर अन्यथा काही खरं नाहीये. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बडवळ संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. टीम पडस डोंगरी पेण तालुक्यामधील प्रतिनिधी संघ. या 2 टीमचे कॅप्टन टॉस या. 74 धाबांचं लक्ष बॅच मध्ये. पाहूया कशा पद्धतीने मात्र सामोरं जाणार. चांगली मॅच पाहायला मिळेल. शेवटपर्यंत हा सामना रंगणार हे मात्र निश्चित आहे. सूरज पाटीलला फक्त मैदानामध्ये उभं राहावं लागेल, परंतु जशी होईल इनिंगला सुरुवात. ऐकूया पुन्हा एकदा मराठी भाषेमधून या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे. ऐकूया कुडावे गावचा आवाज शेखरजी पाटील यांचा. थँक्यू. तर बघा पुढच्या सामन्यासाठी आम्ही पुकार करतोय. बघा पेण तालुक्यातील फणस डोंगरी संघ आणि कर्जत खालापूर विभागातील तुम्ही पाहताय जो भडवल संघ आहे. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आम्ही विनंती करतोय आपण टॉस साठी लगेच संपर्क करायचा. भडवल संघाचा कर्णधार आणि त्यांच्या समवेत खेळ करणारा संघ तुम्ही पाहू शकणार आहात तो फणस डोंगरी संघ. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच संपर्क करायचा. व्यासपीठावर तुम्ही पाहता आमचे अनंताजी वांगिलकर असतील, विलास जिगरत आहेत, किरण गायकर असतील, नीरज पाटील केलवणे, संतोषीजी जांभळे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि ओवळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तुम्ही पाहता अनिलजी पाटील साहेब हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ओवळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तुम्ही पाहताय सन्माननीय अनिलजी पाटील साहेब आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मी आयोजकांना विनंती करतोय आमचे राकेश दादा असतील की आपण आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा शुभ सन्मान केला जाईल. अनंताजी वांगिलकर असतील आपण सुद्धा या आपला शुभ सन्मान केला जातो. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अनंताजी वांगिलकर आणि साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. राकेश वांगिलकर तुम्ही यांना पाहताय अगदी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. मग त्यांच्या बरोबरीनं आमचे विलास असतील, कैलास असतील, प्रकाश असतील, गणेश असतील, त्यानंतर समीर असतील, अथर्व आहेत, शुभमला तुम्ही पाहताय, ज्ञानेश्वर असतील, अशोक घरत असतील. सर्वांची मेहनत खूप आहे आणि त्यांच्या मेहनतीने ही स्पर्धा तुम्ही पाहताय. त्यानंतर आमचे संतोषजी जांभळे आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो या आपण आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. संतोषजी जांभळे आपला शुभ सन्मान केला जातोय. मी राकेश दादांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण शुभ सन्मान करायचा. त्यानंतर पुढचा शुभ सन्मान असेल बघा आमचे विलासजी घरत खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आमचे तुरमाळे गावचे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. विलासजी घरत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतो इथे.
विलासजी गरत यांचा शुभसन्मान तुम्ही पाहताय. त्यानंतर पुढचा शुभसन्मान असेल आमच्या तुर्माले क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान ज्यांचं आम्ही पाहिलंय. एक उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी माहीर किरण गायकर आणि त्यांचा इथे शुभसन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. बरीच वर्ष आम्ही किरणला पाहिलंय आणि किरणचा इथे शुभसन्मान करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी आयोजकांच्या वतीनं त्यांचा इथे शुभसन्मान केला जाईल. किरण गायकर प्रकाश यांना विनंती करतो आपण शुभसन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे केळमनेवरून आलेले तुम्ही पाहताय नीरजजी पाटील आणि या साहेबांचा शुभसन्मान करतोय. त्यानंतर आमचे संदीप जाधव असतील, हे सुद्धा या मॅचसाठी खूप मेहनत घेत आहेत. अगदी तुम्ही पाहू शकाल मग बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष, मैदानाच्या बाहेर चेंडू आणणं असेल, या प्रत्येक गोष्टीकडे संदीप यांचं लक्ष आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये मग तुम्ही नीरजला पाहताय, अथर्वला पाहताय, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. कारण एकमेकांस करू सहाय्य आणि ते कार्य मात्र संपन्न करू. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहुण्यांचा आपण केलाय शुभसन्मान. पुन्हा एकदा सर्वांचं करूया स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी जर आपण विचार केला तर पूर्वार्ध मात्र संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ मात्र संपला. टोटल रन स्कोर कार्डवर जमवल्या त्या घाटला बॉईज आणि घाटला गाव संघानं 73 धावा फॉर 73 आणि 74चं एक मोठं टार्गेट मात्र सेट केलंय. आणि त्या टार्गेटला आता जमवण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहताय. प्रतीक सुरते आणि सूरज पाटील, एक नामचीन जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि समोर तुम्हाला पाहायला मिळतोय दुर्वेश पाटील बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू दुसऱ्या 17 मधील आणि या पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार पाहायला मिळतोय. टिक फॉर टॅट इट का जवाब पत्तर से सरळ आलाय चेंडू. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेने येतोय हा षटकार. चला फणस डोंगरी संघाचा कॅप्टन या आपण, कारण सेकंड इनिंग सुरू झाली आहे. सामना आपला लगेच सुरू होतोय. फणस डोंगरी चला. ओमकार हरपाळ टॉस साठी यायचंय बघा. आणि दुसऱ्या बाजूला असेल भडवल संघ. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी संपर्क करायचा. अगदी यावेळेला गुडघा टेक, तमाशा देख, चेंडू सरळ पुन्हा एकदा त्याच दिशेने येतोय. लॉंग ऑनच्या वरतून आलेला हा प्रतीकच्या बॅट मधून दुसरा षटकार. डीजे वाल्याला जरा बोलव वरती वाजवायला. डीजे वाल्याला बोलव मागं वाजवायला जरा बोलव नाही तर. हा चेंडू मात्र चौकारासाठी 4 धावा पाहायला मिळतील. 4च्या बरोबरीने टोटल धावा धावपलकावर जमतायत 16 धावा. 16 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 16 धावा धावपलकावर तुम्ही पाहू शकाल. चेंडूचा आपण विचार केला तर मग 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दमदार सुरुवात, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर मात्र 4 धावा. टॉस केला जात आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला तुम्ही पाहताय मग कर्जत खालापूर विभागातील भडवल संघ आणि दुसऱ्या बाजूला फणस डोंगरी संघ. टॉस केला जाईल तुम्ही पाहू शकाल. अनंत वांगिलकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय भडवल संघानं. सामना संपल्यानंतर लगेच जो डिसिजन असेल त्याच्यावर अंमल करायचा आपण. एक षटकाचा खेळ मात्र संपलाय. दुर्वेदचं षटक तुम्ही पाहिलं पहिलं पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये धावा टोटल खर्च झाल्या 20 धावा. त्यामध्ये मग 2 षटकार 2 चौकार आपण पाहिले. अशा 20 धावा करायचे 74 आणि असं असताना मग 20 रन्स ऑन स्कोर बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
20 धावा धावपलकावर जमवल्या जात आहेत आणि त्यानंतर मग आता येणारे 18 चेंडू आणि बऱ्याचशा धाव्यांची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 54 धावेची गरज आहे. 18 चेंडू 54चं समीकरण, परंतु सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये सावळेश्वर सावळे संघाच्या विरोधामध्ये टोटल जर आपण पाहिलं तर अर्धशतकीय पारी आणि या संघानं मात्र टोटल 106 धावा जमवल्या होत्या आणि तो सूरज अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नॉटआउटी खेळी आपण पाहिली आणि त्याच्या जोडीला मग प्रतीक सुरतेला तुम्ही पाहताय. अगदी चांगले खेळाडू आहेत, परंतु विसरून चालणार नाहीये ज्या घाटलागाव संघाने कामोटे संघाला परास्त केलं, 6 मध्ये 7 धावा डिपेंड केल्या आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये परतलाय. 12 चेंडू आणि 11 धावा डिपेंड झाल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. अगदी वेगवान तेज तर्रार चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला सूरज पाटील साठी हा चेंडू आणि चेंडू मात्र पडल्यानंतर सरळ निघालाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट चेंडूची समाप्ती सांगता पाहायला मिळाली. धाव संख्या स्थिर आहे 20 धावा. अगदी बऱ्याचशा चुक्या आपण पाहिलं तर वाघिलवाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी खराब झाली, त्यानंतर 9 चेंडू वाईट चेंडू अशा एक्स्ट्रा धावा बऱ्याचशा खर्च झाल्या आणि त्यानंतर टोटल रन्स तुम्ही पाहिल्या 73 स्कोरबोर्डवर. सूरजसाठी हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र वापरलाय. क्रिकेटमधील घातक चेंडूची हाताळणी झाली आणि त्यानंतर मग शॉर्ट मिडॉन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला डीपमध्ये तुम्ही पाहिला एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र धाव संख्या टोटल स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत 21 धावा. 21 तुम्हाला पाहायला मिळतील. करायच्या 74 असं असताना 21 धावा धावपलकावर. घाटलागाव विपक्ष वाघिलवाडा असे दोन दिग्गज संघ आमने सामने खेळतायत, झुंजतायत, लढतायत. चेंडू मात्र चांगला आहे, अगदी ऑफ स्टंपवर रिलीज करतोय, ऑफ स्टिकवर धरून चेंडूला हाताळतोय आणि त्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं ना तर हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. करायचे 74 असं असताना मग जर विचार केला आपण तर मग षटकार चौकार यांची भाषा मात्र बोलणं गरजेचं आहे, ते म्हणजे वाघिलवाडा संघाच्या फलंदाजांना, कारण 4 षटकामध्ये खूप मोठी धावसंख्या आहे. इथे मात्र तुम्ही पाहताय शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. एक सिंगल मात्र पूर्ण आणि या सिंगलनं मात्र धाव संख्या धावपलकावर टोटल पाहायला मिळतील 22 धावा. 22 ऑन स्कोरबोर्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत धावा आणि मग पुन्हा एकदा आता येतोय सूरज पाटील स्ट्राईक एंडवर. सूरज पाटीलला तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडवर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रणितला तुम्ही पाहताय. प्रणितचा हा चेंडू फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये खणून काढला होता, खोदून काढला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये पडणं पसंत केलं चेंडूनं आणि त्यानंतर मात्र बिग विकेट, मोठा मासा कळायला लागलाय. सूरज पाटील बॅक टू द डगआउट. मोठा फलंदाज बाद होत असताना आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या घाटलागाव संघाला सुद्धा माहिती आहे सूरजची खेळी म्हणजे आपल्यासाठी खूप धोकादायक होती आणि तो अडथळा मात्र 68 दूर केलाय गोलंदाज प्रणितनं आणि मोठा विकेट मैदानाच्या बाहेर होत असताना. कामोटे संघासमोर कॉन्फिडन्स इतका मी म्हणेन हाय होता. आपण पाहिलं तर मग घाटलागाव संघाचा अगदी शांत पद्धतीने खेळ सुरू होता, त्यानंतर मग 7 धावा डिपेंड आणि त्यानंतर सुद्धा मग जशी सुरुवात फलंदाजीला झाली आक्रमकता सिद्ध आणि त्यानंतर मग 73 मध्ये 74 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं आणि त्यानंतर मग अद्यापपर्यंत धावसंख्या जमली आहे ती 22 धावा. 22 स्कोरबोर्डवर. आता बऱ्याचशा धाव्यांची गरज आहे. चेंडूचा आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये झालेत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि 52 धावेची गरज आहे. क्षमता आहे मी म्हणेन भागेश असेल, त्यानंतर मग प्रतीकच्या मध्ये क्षमता आहे या धावांना जमवण्याची, परंतु ते आता करावं लागणार आहे. जे ऊन तुम्ही पाहताय त्यानंतर मग त्या उन्हामध्ये तुम्हाला आता घाम गाळावा लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे आणि मेहनतीनं तुम्हाला जिद्दीनं उतरावं लागेल, जिद्दीनं खेळ करावा लागणार आहे.
या धावा जर जमवायच्या असतील तर, कारण गोलंदाजी करणाऱ्या घाटलागाव संघाची गोलंदाजी सुरेख चालू आहे, चांगला खेळ त्यांचा चालू आहे, क्षेत्ररक्षण चांगलं चालू आहे. आणि असं असताना चांगला चेंडू हा सुद्धा पाहायला मिळाला. शेवटचा होता दुसऱ्या षटकामधील चेंडूचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपला आणि सरासरी जी होती आपण पाहिली तर खूप सारी होती, परंतु सरासरी जमली 11ची आणि 11च्या सरासरीने जमल्या 2 षटकामध्ये 22 ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. परंतु येणारे चेंडू असतील आता मात्र 12 आणि 52 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 52 धावेची गरज. शुभम येतो नवीन गोलंदाज. तिसरं षटक हाताळण्यासाठी संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं शुभम. पंचाच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू फेस करतोय आणि काय जबरदस्त झेल, अप्रतिम झेल. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ दे क्षेत्ररक्षकासाठी. काय झेल टिपलाय बघा. सागरला तुम्ही पाहताय, ज्या सागरनं कामोटे संघाबरोबर 7 धावा डिपेंड केल्या, या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर मग षटकार चौकार लगावले आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा एफर्ट 100%, योगदान 100% तुम्हाला पाहायला मिळतोय. जशी उंच उडी लगावली, चेंडू सरळ हातामध्ये आला आणि अगदी स्वतःवर नियंत्रण ठेवलं, नियंत्रित तिथे राहिला आणि अगदी सीमेरेषेच्या जवळ चांगला झेल, अप्रतिम झेल टिपलाय. आणि जे षटकार येणं होतं त्या षटकाराला मात्र तिथे अंकुश लावला आणि फलंदाज मात्र तुम्ही पाहिला तर मग प्रत्येक सुरते बाद होतोय. अगदी नाराज आहे, कारण फटका चांगला होता यात मी म्हणेन काही शंका नाही आहे. परंतु क्षेत्ररक्षकाचं सुद्धा दाद देणं खूप गरजेचं आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. मी म्हणेन क्रिकेट खेळ 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि त्यामध्ये मग प्रत्येकाचं योगदान, एफर्ट खूप महत्त्वाचं आहे. योगदान देणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते घाटलागाव संघ करताना तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाजी, क्षेत्ररक्षण हे क्रिकेट आहे. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल सुमित पाटील 4थ्या क्रमांकावर. सुमित पाटील, त्याच्या समोर भागेश सुरते बॉलिंग बार्कवर. शुभमचा हा पुढचा चेंडू तुम्ही पाहताय, शरीराचा वेध घेतोय. अपील सुद्धा पाहायला मिळाला, परंतु चेंडू लेग बाईटच्या स्वरूपामध्ये यावर धाव मिळेल आणि 1 धावेनं धावसंख्या 23 धावा, 23. येणारे चेंडू आपण पाहिले तर आता 10 चेंडू आणि 51 धावेची गरज आहे. 10 चेंडू 51 धावेची गरज. षटकार चौकार, चौकार षटकार हेच खूप महत्वाचं आहे. परंतु चेंडू हवेमध्ये शॉर्ट कव्हरमध्ये झेल उडालाय, झेल सुरक्षित कॅरी झालाय, फलंदाज बाद होतोय तो म्हणजे भागेश सुरते. धावांचा डोंगर आपण पाहिलं तर मग रचला आणि त्या डोंगराला मात्र सर करत असताना, पार करत असताना, चढत असताना वाघिलवाडा संघाची फलंदाजी थोडीशी लडखडताना तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 23 धावा.
शुभम पुन्हा एकदा तयार असेल. समोर नवीन फलंदाज दर्शन पाटील, त्याचा हा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सरळ पंचांचा इशारा येतो 4 धावा. चौकार मात्र आलाय. या चौकारानं मात्र धावसंख्या 4 न वाढली जातीय. धावसंख्या धावपलकावर 27 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. ट्वेंटी 27 धावा. तशी सुरुवात आपण पाहिली, परंतु इथे मात्र आणखी एक फटका पाहायला मिळतोय. बराचसा उंच चेंडू उडालाय. उंची जास्त लांबी कमी आणि फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. लक्ष्मीकांतनं झेल टिपलाय आणि आणखी एक धक्का वाकीलवाडा संघाला. फलंदाज मात्र दर्शन पाटील बाद होतोय. अगदी या स्पर्धेसाठी शुभेच्छा येताना तुम्ही पाहताय. आमचे प्रतीक पाटील असतील पेनवरून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यानंतर आमचे भरत भोळे असतील, ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. बऱ्याचशा सर्वांच्या शुभेच्छा खूप साऱ्या येत आहेत. आयोजन सुद्धा खूप चांगलं असं कमेंट सुद्धा आपण पाहताय. आणि अगदी मग 24 ला इव्हेंटच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहिलं तरी सर्व गोड क्षणचित्रे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला फोकस करणं आणि सन्मान या सर्व गोष्टी टिपल्या जात आहेत. आणि खासियत आपण पाहिली तर 24 ला इव्हेंट चांगली क्लिअरिटी आणि चांगलं काम हे मात्र त्यांची खासियत आपण पाहतोय. 24 ला इव्हेंट. त्यानंतर आमचे स्कोरर तुम्ही पाहू शकाल निकेत पाटील रावे आणि चांगलं काम त्यांचं. 3 षटकांचा खेळ संपलोय. धावसंख्या 27 धावा. येणारे चेंडू आता मात्र 6 चेंडू. सहा चेंडू आणि 47 धावेची गरज आहे. 6 चेंडू 47 धावा. या मॅच मध्ये मग आता काय घडेल काय बिघडेल, या मॅच मध्ये मग धावा कशा जमतील, काय होईल हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 47 धावेंचं इक्वेशन समीकरण हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. समोर बॉलिंग मार्कवर येतोय सागर. सागरचा हा पहिला चेंडू तुम्ही पाहताय. अगदी या मॅच मध्ये मी पकड निर्माण करताना तुम्ही पाहताय घाटलगाव संघाला तुम्ही पाहू शकाल. असं वाटलं होतं पहिल्या मॅच मध्ये हा संघ या स्पर्धेतून बाहेर होईल की काय, परंतु क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. परंतु उशिराने का होईना आलेला हा षटकार पाहायला मिळतोय तो वाघीलवाडा संघासाठी. 6 धावा आणि या 6 मात्र धावा संख्या वाढते. 6 33 धावा. 33 ऑन स्कोर बरोबर. पहिल्याच मॅच मध्ये तुफानी आसमानी आपण फलंदाजी पाहिली ती सुरतची, परंतु त्यानंतर मग अचूक लाईन आणि लेंथवर या मॅच मध्ये गोलंदाजी करताना त्याला बाद केलं आणि पूर्णपणे आशा मात्र संपल्या. ते म्हणजे वाघीलवाडा संघाच्या आणखी एक सफलता. चांगला झेल टिपलाय, कॅरी केलाय, फलंदाज बाद. प्रणितनं मात्र झेल टिपलाय. 2 सामने. दुसरा सामना तुम्ही पाहताय. दुसऱ्या राऊंडचा हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. घाटालगाव आणि वाघीलवाडा अशी मॅच पाहायला मिळते. जी सुरुवात आपण पाहिली सावळेश्वर सावळे संघाच्या समोर वाघीलवाडा संघाने केली 106 धावा, परंतु त्यांच्या विरोधामध्ये समोर जर आपण पाहिलं तर घाटलगाव संघाने सुद्धा टोटल 73 धावा जमवल्या आणि 74चं एक मोठं टार्गेट आपण पाहिलं त्यांच्या समोर ठेवलंय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. चेंडूचा खेळ अद्याप आता या षटकामधील 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून अगदी दूर ठेवण्याचं काम आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू. डीप मध्ये चेंडू टाकणं, त्यानंतर मग फलंदाज आधीच बॅट खेळणं, फिरवणं आणि त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा तुम्ही पाहताय अगदी खोलवर टप्प्याचा आणि शेवटच्या क्षणाला आपण जर पाहिलं तर इथे मात्र आलाय डॉट आणि सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे घाटलगाव संघानं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. 2 सामने जिंकणारा हा पहिला संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय. तर मग सूरज पाटील अँड कंपनी, मग त्यानंतर आमची वाघीलवाडा संघ, त्यांना सुद्धा पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. मी विनंती करतो आयोजकांना, आमची लालचंदजी गावंड आहे, जीवन गावंड आहे, त्यांचा शुभ सन्मान करायचं बघा.
अगदी मी म्हणेन टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं हे मोठं नाव आहे. आणि मित्रांनो आवर्जून सांगेन की ज्यांनी या संघाला बांधलं